फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल। तर पिकूचा बर्थडे खूप छान झाला आणि बघता बघता पिकू 1 वर्षाची झाली पण, आणि मम्मी पप्पा पण सगळे आले होते, खूप छान वाटलं। आणि आज आहे ना मम्मी पप्पा परत चाललेत हैदराबादला। आता 3ची त्यांना गाडी आहे आणि त्यांना म्हणलं होतं थांबा म्हणून, पण ते बोलले नाही म्हणून, परत काम वगैरे पण आहे ना, ते सॅटर्डेला आले होते। आणि माझे मम्मी पप्पा पण उद्या जाणार आहेत सकाळच्या 6च्या गाडीने, आणि ताई पण आता जाईल। मम्मी पप्पा गेले ना हैदराबादचे, ताई पण जाणार आहे। आणि सर्वांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं बर्थडेचं। रांडू भाऊजींना पण फोन केला होता, वैशाली ताईला, सोमा भाऊजींना, सगळ्यांना गावाकडे फोन केला होता। पण सोमा भाऊजी बोलले की राधाची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे ते नाही येऊ शकत, कारण राधाला पोटात वगैरे दुखते, तिला ॲडमिट वगैरे पण केलं होतं। आम्ही फोन पण केला होता, तब्येतीची चौकशी पण केली, नाही येऊ शकले ते, कारण राधिकाला खूपच म्हणजे उलट्या वगैरे पण होत होत्या तिला, त्यामुळे आणि सांगितलं होतं सगळ्यांना, तर नाही आले ते। त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, सर्वांचेच प्रॉब्लेम काय नाही काय असतात, भाऊजींना शूटिंग पण असते, त्यामुळे। तर तुम्ही ना असं समजू नका की आमची भांडणं वगैरे झाली आहेत किंवा वादावादी, असं काहीच नाही आहे। आम्हाला जाता येत नाही कारण की पिकू लहान होती, ते ना खूप त्रास देते ट्रॅव्हलिंगमध्ये। परवा आम्ही पेनला गेलो होतो ना, तर मला तरी खूप त्रास दिला तिला ट्रेनमध्ये ना, बस म्हणजे जास्त कधी आम्ही प्रवास करत नाही ना, त्यामुळे। आणि तिचं मेन म्हणजे खाण्याचा तिचा प्रॉब्लेम होतो, तिला टायमावर लागतं। आणि इथून बारामतीला जायचं झालं ना, तर इथून 3 वाजता बसावं लागतं गाडीत। परत पुण्यावरून तिकडे जायला एक ट्रेन असते, ती रात्री 10 वाजता 3 वाजता बसल्यावर, त्यामुळे तिला खाणं पाणी सगळं, आणि तिला थंड दूध किंवा खाणं बनवून नेलं ना, तरी ती थंड काही तोंडात घेत नाही, त्यामुळे म्हणून आम्ही कुठे जात नव्हतो बारामतीला वगैरे। जेऊरला जात होतं, कारण की रात्री 11 वाजता बसलं ना 12 वाजता, ते सकाळी आम्ही 6 वाजता उतरायचं ना, 6 वाजता उतरायचं, त्यामुळे हिचं काय टेन्शन नाही। 11 वाजता ती सगळं तिचं खाणं पिणं होऊन जायचं, आणि सकाळी उतरले तिकडे गेल्यानंतर परत तिला खाणं पाणी भेटायचं। आणि ते कसं दुपारी 3 वाजता निघाल्यावर परत तिथं 4 वाजता फ्रूट्स, 6 वाजता दूध, 8 वाजता खाणं, परत रात्री दूध, ते मिळून जाईल रात्रीचं दूध, पण तिला 3 टायमाचं परत नाही ना भेटणार, त्यामुळे नाही जात। आणि आता जाऊ, आता तिला दात पण आलेत, आता ती काय थोडं फ्रूट्स वगैरे खाते, ॲपल वगैरे जाऊन। तर आता आम्ही जाऊ, आता सगळीकडे जाऊ, हैदराबादला पण जाऊ। हैदराबादला पण आम्ही एकदा पण नाही गेलो ना, पिकू झाल्यापासून एकदा पण नाही गेलो, तर म्हणून आम्ही कुठे जात नाही पिकूसाठी, नाहीतर आम्ही गेलो असतो। नाहीतर पहिल्यांदा आम्ही बारामतीला तर किती महिन्यातून 2दा जायचो, हो ना। असं काहीच नाही, आता पिकूमुळे जायला भेटत नाही आम्हाला कुठे। मला असं वाटतंय की आमचं भांडणं वगैरे काय झालं किंवा असं काय, तुम्हाला जे समजतं तसं काही समजू नका, कारण एवढंच आहे पण बोलती नाही। आणि आम्हाला अशी प्रायव्हेट गाडी वगैरे काय प्रॉब्लेम नाही, पण ट्रेनमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो। परवा दिवशी ट्रेनवरून येताना पण बघितलं ना तुम्ही, किती रात्री यायला 11 वाजले, नंतर खाणं पाणी तर चला, मम्मी पप्पाची तयारी चालू आहे, मम्मी पप्पाला आपण सोडू। तू 1 वर्षाची झालीस आता, चांगली वाग, शहाण्या माणसासारखी, जास्त आगाऊपणा नाही करायचा। ए बघा चावायला लागले। चला, आता मम्मी पप्पांची तयारी चालू आहे। तर आता मम्मी आणि पप्पा चाललेत। बाय बाय। ती पण करते हात तशी, तिला जेवत आणलं, तिच्या तोंडाला लागलेलंच आहे। चला, हा तुम्ही कुठे चला। तनिषा, बर्थडे झाला आणि हे बलून कधी काढणार आहे? पप्पा आता चाललेत, अजूनपर्यंत इथेच आहे बलून आणि हॅपी बर्थडे, फक्त इथला एक पोस्टर काढलेला आहे। तर बघा मित्रांनो, आज चाललेत पप्पा आणि मम्मी, यांची तयारी चालली आहे। दीदी इथे जेवायला बसले। हाय तिथंच ठेवून दे, आमची पिकू इथे बसली।
जेवते ती पण. बर्थडे गर्ल. ओय दल दल मम्मा मम 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 तोंडावर लाटा देऊ. मम अरे मम. सगळे मच्छर खाल्ले. आणि तनिषाची मम्मी आणि सिस्टर हे उद्या जाणार आहेत, पण उद्या त्यांना थांबून घ्यायचं आपल्याला. तर पिशवीला जाट टाकायचं. दूध दे. थांबणार ना उद्या? मग आम्ही उद्या उद्या जर थांबा एक दिवस, अजून एक दिवस. ताई पण थांबेल थोड्या वेळाने. जाऊ नका असं सोडून पिकूला आमच्या. हा घेऊन जाऊ आईला, लय मस्ती करते इथे. हा सुनगेला पाठवू नक्की. बघा प्रॉमिस करा. काय सिमगेला 15 दिवस पाठवणार. हा पाठवणार. प्रॉमिस काय असतो ते? सगळ्यांना समजू दे की तुम्ही पाठवतो बोलता आणि पाठवत नाही. नाही पाठवलं तर कशाला आता पाठवतो बोललं आणि काय बोलती. बोललो पण ना सांगा. मी आता पाठवलं होतं ना, मधी पण पाठवलं सिमगेला होतं. 15 दिवस पाठवायला सांगते. आणि बाबा तुम्ही पण या आमच्याकडे. पप्पा येणार आहेत गणपतीचं रे. तर आता निघालेत बघा, आणि आता मागे लागली. माझ्या मम्मीच्या मला कुठं जेव. खायला तुला फळ मध्येच आहेत. ती पण अगं पैसे कशाला तू देतेस? तिला खायला पडले का पाय? पडते काय? तुला खायला द्या फळ घेऊन जा. बाजारला मार्केटला फळं घेऊन यायचे खायचे. मम्मी बाजी नको नको. जाते नाही. काय खाते तू? चॉकलेट खाते. चॉकलेट खाते. अरे भरपूर आहेत, पैसे कशाला उगाच देतेस? तिला खायला भरपूर आहे. भरपूर आहे तर मी माझा राधिक मंदिरला माझ्या काय तू पण चालली. तोंड बघ ते बघ, पैसेच खायला लागले. चालेल माझं डायरेक्ट पैसेच खाऊन टाकते. चला नाही का पैसेच खाऊन टाकते. चला उशीर होईल परत. पिकूला असंच घेऊन जाणार आहे का? तर आता मम्मी आणि पप्पा चाललेत. चला बाय करा सगळ्यांना बाबू. बाय बाय. ती पण करते हात तशी. तिला जेवत आणलं. तिच्या तोंडाला लागलेलंच आहे. मम्मीकडे जा आता उडीच आहे तू. चल चला. बाय. आम्ही जातो. जाऊ हा हा. तुम्ही कुठं चला? चालले का? मी चाललोय सोडवायला. तुम्ही सोडायला चालले येणार ना परत. यात्रेला येणार आता. बाय करा. बाय आत्याला बाय. बाय 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 बाय. चला. घेतलं काय सगळं सांगा. हो घेतलं. बाय. पिकू पण बाय. ती पण बाय बाय करते की बाय. चला जाऊ. तर आता इथे बघा हैदराबाद गाडी आली. तर इथे आता पप्पांना गाडीमध्ये बसवून दिलं थर्ड AC मध्ये, आणि दीदी आणि मम्मी मागच्या डब्यामध्ये आहेत, आणि पप्पांनी इथे चहा घेतलाय. तर आता इथे चहा पित आहेत पप्पा. ही आहे पिकूची चैन. मला कमेंटमध्ये विचारलं होतं की किती ग्रामची आहे, तर चैन 4 ग्रामची आहे, आणि जे ती लॉकेट आहे ना हार्ट शेपमध्ये आहे, मस्त आहे ते अर्धा ग्रॅमचं आहे, आणि खूप छान डिझाईन आहे. पिकूसाठी आम्ही म्हणजे पप्पांनी घेतली. बड्डे दिवशी आहे ना दाखवता आले नव्हते डिझाईन वगैरे,
त्यामुळे आता दाखवते ते. आता घे म्हणेल, घे म्हणेल आता. उचलून घे म्हणते ते. धर 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 हातात धर. घे घे धर. इथून येते आणि तिथे बोलते धर. दे आता म्हणेल धर. आमचे लोक बाळाला घे. धर. नको मला नको नको.